ठिकाणी बघायला मिळतात, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कसं वाटतं आहे? जनतेने मत आपलं विकासाला दिलेलं आहे, कात्रपला नव्या दिशेने घेऊन जाण्यासाठी दिलेलं आहे आणि मी नेहमी म्हणतो की जनता नेहमीच विकासाला कौल देणार आणि यापुढे किसन कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील नरहरी कृष्ण पाटील असतील, त्यानंतर प्रमिला नरहरी पाटील असतील, यांनी जे काम केलं, त्यांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून मी जे काम केलं, त्याला पब्लिकने अजून प्रतिसाद जो दिलाय आणि अजून डबल ताकद देऊन अजून कात्रपला एक नव्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जे मतदान केलं त्याबद्दल समस्त नागरिकांचे, मतदारांचे, कात्रपवासियांचे, सगळ्यांचे मी आणि आमच्या सगळ्या पूर्ण टीमचे, कार्यकर्त्यांचे, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि चांगल्या रीतीने काम करेन, जोर लावून काम करू आम्ही. माझ्या जोडीला हर्षाताई असतील, त्याही आहेत. काय बोलाल, कसं वाटतं आहे आज? खूप छान वाटतंय. लोकांनी जो विश्वास दाखवलाय तो सार्थकी ठरवायचा आहे आता येत्या काही दिवसांमध्ये. खूप आनंद वाटतोय की लोकांनी जो प्रतिसाद दाखवला शनिवारी त्याचं फळ मिळालंय. आता निवडणुका लांबल्या होत्या, त्यानंतर भीती होती कुठेतरी की काय वाटलं? नाही, भीती काहीच वाटली नव्हती. उलट ते मला चांगलंच झालं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं, वेळ मिळाला, छान वाटलं. आपण बघत आहात पुन्हा आपल्याला प्रभाग क्रमांक 2 मधून जे आहेत हेमांगी म्हस्कर जे आहेत बघायला मिळत आहेत. विजयाचा गुलाल उधळतो आहे, काय बोलाल, कसं वाटतंय? आनंद तर असं मी बोलेन पोटात काय गगनात पण मावेन असं झालंय आनंद. आणि मी सर्व मतदारांचे खरंच मनापासून आभार मानते. आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दादा काय बोलाल, कुठेतरी या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळला जातो आहे? सर्व मतदार राजांचे मनापासून आभार व्यक्त करतो का एवढ्या मतांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि एवढं मतदान आम्हाला केलं. दोन्ही उमेदवार जे आहेत भाजपाचे आलेले आहेत. दोन्ही उमेदवार आणि ते पण सर्वात मताधिक्याने आलेले आहेत. सर्व मताधिक्याने आपला प्रभाग खूप मोठा होता. खूप मनापासून सर्व मतदान खूप सर्व मतदार राजांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. काय बोलाल, विजय झालेले आहात? पहिल्यांदा सर्व जे मतदार आहेत माझे त्या सर्वांचे पहिल्यांदा आभार मानेन आणि माझे जे सगळे माझ्यावर ज्या सगळ्यांनी विश्वास दाखवला त्यांचे मी धन्यवाद करेन. आपण जर बघत असाल या ठिकाणी अनेक जे भाजपाचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आहे. विजयाचा गुलाल जो आहे तो सध्या उधळला जातो आहे. त्यामध्ये मग किरणजी भोईर असू द्या, आदित्य पाटील असू द्या, हेमांगी म्हस्कर असू द्या, प्रणितराजे कुलकर्णी असू द्या, अनेक सर्वच उमेदवार जे आहेत आपल्याला आघाडीवर या ठिकाणी बघायला मिळतात. दादा काय बोलाल, या ठिकाणी कसं वाटतं आहे आज? अतिशय चांगलं वाटतंय, आम्हाला आनंद वाटतो तो यासाठीच की भारतीय जनता पार्टीचे जवळपास 25 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आमच्यासोबत युतीमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांचे 3 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचं आम्ही ज्याच्या ठिकाणी फोकस केला होता तो म्हणजे नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा विराजमान झालेला आहे. खरं तर आमदार किसन कथोरे साहेब यांनी जी त्यांची ताकद सर्व या पणाला लावली होती त्यांचं या ठिकाणी हा खऱ्या अर्थाने आम्ही तो विजय त्यांना आम्ही समर्पित करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बदलापूरमध्ये सुज्ञ मतदार आहेत, या मतदारांचा हा विजय आहे. त्यामुळे सर्व मतदारांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून 6-7 महिन्यापूर्वी आम्हाला जी जबाबदारी दिली, चांगलं संघटन या बदलापूर शहरामध्ये तयार झालं आणि या संघटनेच्या माध्यमातून हे जे कार्यकर्त्यांनी जे ताकद दिली त्याचा हा विजय आहे. आपल्या प्रभागातून आपण सुद्धा आणि प्रियंकाताई दामले सुद्धा म्हणजे दोन्ही उमेदवार जे आहेत आपल्याच पक्षाचे आलेले आहेत. दोन्ही उमेदवार आलेत. खऱ्या अर्थाने प्रियंकाताई दामले आहेत, यांचं देखील अतिशय चांगलं काम आहे. आशिष दामले आहेत, यांची आम्हाला त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य आम्हाला चांगलं मिळालं, कारण की ते राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचे या ठिकाणी सागरजी सावंत आहेत, आमचे सर्व कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे युतीचे. हा खऱ्या अर्थाने त्यांचा विजय आहे. आपण जर बघत असाल या ठिकाणी तर भाजपा पक्षाचे जे आहेत अनेक सीट जे आहेत आपल्याला आलेले बघायला मिळतात. अनेक उमेदवार जे आहेत आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत. आपण आता तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. प्रत्येक ठिकाणी अनेक प्रभाग जे आपण बघितले तसंच तर गुलाल जो आहे तो उधळला जातो आहे. ठीक आहे ना, पाठ पडतो. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.